शके 1827 भाद्रपद महिन्यामध्ये श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच श्री टेंबेस्वामी महाराज संचार करीत करीत कारंजा क्षेत्री आले. कारंजा क्षेत्री हाटोटीपुरा येथील हनुमान मंदिरात त्यांचा 2 दिवस मुक्काम होता. येथील काळे आडनावाच्या घराण्यात श्री नृसिंह सरस्वतींचा जन्म झाला. नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान असलेला काळ्यांचा वाडा काशीच्या काळ्यांचे मुनी असलेल्या घोडे नावाच्या गृहस्थांना विकला गेला. हा वाडा मंदिराच्या पाठच्या बाजूला आहे. श्री नृसिंह सरस्वती यांचे जन्म ठिकाण. दर्शनाची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5. कारंजा येथील वास्तव्यात श्री टेंबेस्वामींनी श्री घोडे यांच्या वाड्यातील उजव्या बाजूच्या माडीवर 1 रात्र व्यतीत केली असता श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी त्यांना साक्षात दर्शन दिले व माझे वास्तव्य येथे आहे असे सांगितले. माडीतील एका भिंतीवर महाराजांच्या छायेसारखे काही दिसत असे. याच भिंतीमुळे महाराजांच्या जन्मस्थानाचा शोध लागला. इथे आपणास श्रींच्या पादुकांचे दर्शन घेता येते. पाचशे 550 वर्षापूर्वीचे अज्ञात ठिकाण म्हणजेच भगवान दत्तात्रयांचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराज यांचे जन्मस्थान श्री टेंबेस्वामी महाराजांनी शोधून काढले. हा भव्य व प्रेक्षणीय वाडा 4 मजली असून जमिनीखाली 3 भुयारी मजले आहे. भिंती किल्ल्याप्रमाणे 6 फूट रुंदीच्या असल्याने 550 वर्ष होऊनही वाडा सुस्थितीत आहे. लोखंडी जिन्याने दुसऱ्या माळ्यावर आले असता ती प्रथम नजरेस पडते ती सारवलेली जमीन आणि त्यावर असलेला श्रींचा फोटो आणि श्रींची बालमूर्ती. वाड्यातील लाकडी खांब, त्यावरती केलेले सुंदर नक्षीकाम, लाकडाने केलेली सजावट अतिशय अप्रतिम आहे. काष्ठशिल्पांचे हे नमुने सध्याच्या काळात दुर्मिळ होत चालले. हा वाडा चौसपी वाडा असून खालच्या चौकामध्ये महाराजांच्या आई वडिलांच्या हातून बांधलेलं वृंदावन आहे. बाजूलाच आड सुद्धा आहे. कलियुगामध्ये जुलमी राजांच्या राजवटीत समाजाची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली होती. त्यावेळी मद्रासमधील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पदगया क्षेत्रात म्हणजे सध्याचे पिठापूर येथे श्रीपाद श्री वल्लभ या नावाने श्री दत्तात्रेयांनी अवतार धारण केला. श्री क्षेत्र कुरवपूर येथे श्रींनी अवतार कार्य संपवले. अवतार कार्य संपवण्यापूर्वी श्रींची भेट झाली ती एका स्त्रीशी, जी आपल्या अज्ञानी पुत्रासह कृष्णा नदीच्या तीरावर आत्महत्या करण्यासाठी आली होती. तिथेच तिने श्रीपाद श्री वल्लभांना पाहून वंदन केले व जन्मोजन्मी असा मूळ पुत्र नसावा व आपल्यासारखा ज्ञानी व जगद्वंद असा पुत्र पुढच्या जन्मी मला प्राप्त व्हावा अशी भक्तियुक्त अंतःकरणाने त्यांची प्रार्थना केली. त्यावेळी तू शनी प्रदोषाच्या दिवशी शंकराची पूजा करावी म्हणजे तुला माझ्यासारखा पुत्र होईल असे सांगून व तिच्या अज्ञानी पुत्रास ज्ञान संपन्न करून महाराज गुप्त झाले. त्यानंतर ती ब्राह्मण स्त्री पुत्रप्राप्तीची अतृप्त वासना मनात ठेवून मृत झाल्यानंतर वऱ्हाडात करंज नगरातील वाजसेनीय शाखेच्या ब्राह्मण कुळात जन्मास आली. जातकावरून तिचे नाव अंबा भवानी ठेवण्यात आले. त्यावेळील परिस्थितीनुसार योग्य वेळी तिचे लग्न त्याच गावातील शिवव्रताचे आचरण करणाऱ्या माधव नावाच्या ब्राह्मणाशी झाले. पूर्व संस्कारामुळे ती त्यावेळीही शनी प्रदोषी पतीसह शंकराची पूजा करीत असे. वयाच्या 16व्या वर्षी तिला एक पुत्ररत्न झाले. जन्माला आल्याबरोबर बालक ओम म्हणू लागला. तो केवळ ओंकाराचा उच्चार करीत असे. या अलौकिक दिव्य बालकाची ख्याती सर्वदूर पसरली. त्याला पाहण्यासाठी अलोट गर्दी होऊ लागली. परंतु जसजसा तो मोठा होऊ लागला तसतसा ओंकाराशिवाय काही एक बोलत नाही हे पाहून माता पिता चिंता करू लागले.
त्यांची चिंता पाहून बालकाने त्यांना कोणीच त्याचे मौजीबंधन करण्यास सुचविले. मौजीबंधन कार्याला लागणाऱ्या खर्चाची तरतूद करण्याकरता त्यांनी घरातल्या लोखंडी पळीला स्पर्श करून त्याचे सुवर्ण केले व अशा रीतीने आई वडिलांची आर्थिक काळजीतून मुक्तता केली. यथायोग्य व शास्त्रोक्त पद्धतीने मौजविधी मोठ्या आनंदाने व उत्साहाने करण्यात आला. जन्मतःच ओंकाराचा उच्चार करणाऱ्या अलौकिक बटूला शास्त्राप्रमाणे गायत्री मंत्राचा उपदेश करण्यात आला व तो त्याने उच्चार करून ग्रहण केला. शेवटी शास्त्रकर्मानुसार आई भिक्षा घालण्यास आली असता पहिल्या भिक्षेच्या वेळीस त्या बटूने वेदांचा उच्चार केला. अशा प्रकारे 3 वेळा भिक्षा देण्यात आली व प्रत्येक वेळी वेदांतील रुचेचा उच्चार करीत त्याने ती भिक्षा ग्रहण केली. त्या क्षणापर्यंत ओंकारा व्यतिरिक्त अन्य कशाचाही उच्चार न करणारा मुलगा एकदम वेद म्हणू लागला. हे पाहून विद्वत वृंदांसहित सर्व लोक दिग्मूढ झाले व सर्वांनी त्या दिव्य बटूला नमस्कार केला. जाणत्यांनी ओळखले की हे आगळे स्वरूप म्हणजे देवाचा साक्षात अवतारच होय. मौजविधीचा सोहळा आटोपल्यानंतर बटूने आपल्या मातेस साष्टांग नमस्कार करून तीर्थयात्रेस जाण्याची आज्ञा मागितली, परंतु आईने केवळ परवानगी नाकारली. एवढेच नव्हे तर सर्व आश्रमात गृहस्थाश्रम श्रेष्ठ आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी बटूने साक्षात श्रीपाद श्री वल्लभांचे रूप आईला दाखवून पूर्वजन्मीच्या संस्कारांची आठवण करून दिली. तिने त्यांना तीर्थयात्रेस जाण्याची परवानगी दिली, परंतु आपणास आणखी पुत्र संतती प्राप्त होईपर्यंत त्यांनी तिथेच राहावे अशी इच्छाही प्रकट केली. तुला 4 पुत्र होतील व 2 पुत्र होईपर्यंत मी येथे राहीन असे बटूने तिला आश्वासन दिले आणि वर्षभरातच त्यांच्या मातेला जुळे पुत्र झाले. आणि त्यानंतर सर्वांची आज्ञा घेऊन श्री नरहरी बटू काशी यात्रेस जाण्याकरता निघाले. आई वडिलांच्या भेटीकरता आपण पुन्हा अवश्य येऊ असे जाताना आश्वासनही दिले. त्यानंतर काशीला जाऊन कृष्ण सरस्वतींकडून संन्यास दीक्षा ग्रहण केली आणि त्यांनी बटूचे नाव नृसिंह सरस्वती असे ठेवले. कालांतराने श्री नृसिंह सरस्वती महाराज शिष्यांसहित उत्तरेच्या यात्रेवर निघाले. त्यावेळी ते मातेला दिलेल्या शब्दांच्या पूर्ततेकरता कारंजा येथे आले. भेट झाल्यानंतर त्यांनी परत जाण्याची आज्ञा मागितली, परंतु परत आपला पुत्र आपल्याला दुरावणार या चिंतेने मातृहृदय व्यथित झाले. मातेची व्यथा ओळखून महाराजांनी घरातील माडीवरील एका भिंतीवर गंध शिंपडले व सांगितले की मला पाहण्याची जेव्हा इच्छा होईल तेव्हा निरांजन लावून शुद्ध अंतकरणाने व प्रेमपूर्वक दृष्टीने या भिंतीकडे पहा, म्हणजे तुम्हाला माझे दर्शन होईल. अशा प्रकारे सर्वांचे समाधान करून महाराज गोदावरीच्या तीर्थयात्रेस निघाले. महाराजांनी ज्या भिंतीवर गंध शिंपडले त्या भिंतीला श्री नरहरींची गंधाची भिंत असेही म्हणतात. श्री नृसिंह सरस्वतींचा जन्म कारंजा येथे कोणत्या स्थानी झाला याबद्दल अत्यंत काळजीपूर्वक तपास करून श्री टेंबेस्वामी महाराजांनी एक विशिष्ट ठिकाण महाराजांचे जन्मस्थान आहे असे निश्चित केले. त्याप्रमाणे ती जागा विकत घेऊन तेथे श्रींचे मंदिर बांधावे असे ठरले. या कार्याकरता कारंजा येथील काही लोकांची एक समिती नेमण्यात आली होती, परंतु समितीच्या कार्याला त्वरित यश येण्याची चिन्हे न दिसल्यामुळे त्यांनी ग्रामस्थ लोकांना या जागेत एक महान सत्पुरुष जन्माला येऊन गेल्या कारणाने तुम्ही या जागेवर एखादे तुळशी वृंदावन बांधून त्याची पूजा अर्चा करावी, म्हणजे सद्गुरूंची कृपा होईल असे सांगितले. त्यानंतर काशी येथील पंचगंगेश्वर मठाधिपती ब्रह्मानंद सरस्वती उर्फ लीला दत्त यांनी या वाड्यासमोरची मोकळी जागा मिळवून आणि तेथे मंदिर उभारून शके 1856 म्हणजे इसवी सन 1934 ला श्री गुरुपादुकांची स्थापना केली आणि श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापनाही केली. सुमारे 1920-21 साली गाणगापूरला दर्शन घेताना श्रींच्या आदेशानुसार काशीला येऊन श्री ब्रह्मानंद सरस्वती स्वामींनी निर्गुण पादुकांसाठी 5 दिवस सतत अनुष्ठान केले आणि पादुका मिळाल्यानंतर सतत 12 वर्ष हे अनुष्ठान चालू ठेवले. ज्या वेळेला कारंजामध्ये मंदिर बांधण्यात आले त्यावेळेला पादुकांबद्दलचा आदेश त्यांच्या ध्यानात आला आणि श्रींच्या निर्गुण पादुकांची मंदिरामध्ये स्थापना करण्यात आली. मंदिराबाहेर असलेला हा प्राचीन वटवृक्ष श्रींच्या जन्माचा, त्यांच्या बालपणीचा आणि अनेक घटनांचा साक्षीदार आहे. दर्शन घेतल्यानंतर प्रसाद तर घ्यायलाच हवा.
12:30 ते 2 पर्यंत येथे भोजनाची व्यवस्था असते. या कक्षामध्ये बैठकीची अशी छान व्यवस्था केलेली आहे. सागर संगीत जेवून झाल्यानंतर जिन्याने खाली उतरल्यावर आपला प्रवेश होतो एका भव्य दालनामध्ये. या दालनामध्ये देणगी विभाग, चौकशी विभाग आणि पुस्तकालय आहे. इथे आहे तो देणगी विभाग. या इथे पुस्तकांसोबत मूर्ती आणि सोवळेही विकत घेता येते आणि इथे आपण भक्त निवासाबद्दल चौकशी करू शकतो. आम्ही चौकशी केली तेव्हा 300-400च्या रूम देखील उपलब्ध होत्या. शिवाय एसी रूम देखील उपलब्ध होत्या. या इथे भक्त निवासाची व्यवस्था आहे. मंदिराच्या बाहेर देखील आपण पूजेच्या साहित्याची आणि इतर वस्तूंची खरेदी करू शकतो. मंदिरामध्ये शांत चित्ताने दर्शन घेता आले. खूप भक्त शांतपणे जपजाप्य करत होते. तरीही गडबड गोंधळ काही नव्हता. श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या मूर्तीकडे पाहूनच मन भरून पावलं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा.